गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनाक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे सॅटर्डेची मॉर्निंग आणि आम्ही निघालेलो आहोत लोणावळ्याजवळ. तर तिकडे एक द छावणी म्हणून एक रिसॉर्ट आहे. हां, आणि ते कुठे आहे माहिती आहे का? लोहगड आणि विसापूर फोर्ट जे आहेत आपले लोहगड आणि विसापूरच्या पायथ्याशी हे रिसॉर्ट आहे. वाव, तर जरा काहीतरी वेगळं आहे या वेळेला डेस्टिनेशन आमचं. आणि जवळपास जायला 3 तास लागणार आहेत. आणि तुम्हाला मी गुगल मॅपचे स्क्रीनशॉट देईन, कारण तिकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. तर दोघांचे स्क्रीनशॉट तुम्हाला त्याच्यावर दिसतील. येस, ठाण्यापासून 3 तास आहे, जवळपास 110 किलोमीटर आहे. तर मग चला आता जर्नी सुरू करूया. चला चलो. तर फायनली आम्ही पोचलो छावणी. तर इकडे आल्या आल्या हे रिसेप्शन आहे आणि आता सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतायत. तर इकडे तुम्हाला ही व्हेकल आहे, इलेक्ट्रिक व्हेकल, जी तुम्हाला तुमच्या रूम्सपर्यंत घेऊन जाते. जाताना आजूबाजूला हिरवळ झाडी आहेत आणि त्या झाडींमध्ये ह्या अशा छावण्या आहेत. तर तुम्हाला हे दिसतं ते आहे राहुती. असे अनेक त्यांचे वेगवेगळे ॲकोमोडेशन्स आहेत, तर त्याविषयी तुम्हाला सगळं पुढे कळेलच. बट बुकिंग करायच्या आधी तुम्ही या सगळ्या गोष्टींची नीट इन्फॉर्मेशन काढून घ्या. त्यांच्या वेबसाईटवर सगळं काही अवेलेबल आहे, इन्क्लुडिंग चार्जेससुद्धा. तर फायनली 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो छावणी. तर मळवली स्टेशनपासून हे एकदम जवळ आहे. म्हणजे तुम्हाला जर ट्रेननी यायचं असेल तर मळवली स्टेशन आहे आणि बाय रोड तुम्ही कसेही येऊ शकतात. जी गुगलवर टाका आणि बिंदास बिनधास्त पोहोचता. फार काही वेडावाकडं नाही आहे. लोहगडला जायच्या सरळ सरळ रस्त्यावरच आहे. फक्त रस्ते थोडेसे नॅरो आहे तिकडे, तेवढं लक्षात ठेवा. पण जागा अप्रतिम आहे, सुपर आहे. ते दाखवणारच होता मी. दाखवू. सिनियर सिटीजन फ्रेंडली नाही आहे, पहिल्यांदाच सांगतो. नाही, सिनियर सिटीजन फ्रेंडली तसं आहे. म्हणजे ते कार्ड सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता, त्यांच्याकडे कार्ड सर्व्हिस आहे. इलेक्ट्रिक 2 व्हेकल्स आहेत. तर सिनियर सिटीजन्सला चालण्याचा थोडा त्रास होईल, बट जर तुम्हाला ते कार्ड सर्व्हिस असेल तर मग आय थिंक सो इट्स कम्फर्टेबल. बघा आता तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघा. येस, आता चाललोय आपण जेवायला. भूक लागली. आता आपण जिथे बसलो आहोत तो आहे त्यांचा लाऊंज एरिया. जे इकडे छान सेटिंग अरेंजमेंट तुम्हाला दिसते आणि काही काही अँटिक गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, त्यांनी 2 ढाली ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर एक पेटारा इथे आहे, जो की खरंच खूप जड आहे आणि तो जुना आहे. आणि काही पुस्तकं त्यांनी ठेवली आहेत. तुम्ही इथे छान रिलॅक्स बसून वाचू शकता. आणि तुम्हाला इथे चिलखत दिसेल, जे ॲक्च्युअल युद्धामध्ये वापरलेलं आहे. कारण त्याच्यावर तलवारीचे निशाण आहेत. आणि त्यांनी हे जे बांधकाम केलेलं आहे ते सगळं वुडन बांधकाम आहे, जे लाकूड त्यांनी नागपूर आणि पुण्याच्या जुन्या वाड्यांमधून आणलेलं आहे. आय थिंक सो ही एकदम प्रायव्हेट आहे. पण मोठ्या ग्रुपच्यासाठी छान आहे. मस्त केलं पण ना सजावट. जसं आपण म्हणतो छावणी, जसं छावण्या लावतात त्याच पद्धतीने त्यांनीकडे प्रत्येक ठिकाणी अशी ॲकोमोडेशन
त्यांनी बनवलेलं आहे. स्टेसाठी त्यांनी जागा बनवलेली आहे. हे माझ्यामध्ये सगळे कपल्सचे आहेत. कडे जी बनावट आहे ती एकदम छोटी आणि कॉम्पॅक्ट आहे. आमची तिकडे खालती आहे त्या साईडला. हा रोड खूप स्टीप आहे. कॅमेऱ्यातनं कळतो की नाही माहीत नाही. लेट्स सी. वर्ष चालते. जशी ती छोटी छोटी होत झाली तर ती खालती चालली आहे. तर आमची जी यावेळेला रूम आहे छावणीमध्ये तर ती ही आहे. दॅट्स रॉयल कार्ट. 3 जणांसाठी कम्फर्टेबल आहे. तर आजची जर्नी भयानक हेक्टिक होती. तर आज आहे शनिवारची 13 तारीख आणि घाटात भयानक ट्रॅफिक. म्हणजे फूड मॉल सोडल्यानंतर जो पॅच स्टार्ट झाला तो ऑलमोस्ट तुमचा अमृतांजनपर्यंत रेड होता. म्हणजे जसं 15 ऑगस्टला आम्ही अनुभवलं तसंच. परत गाडीने इंडिकेटर दिलेला. मग यावेळेला परत गाडी आम्ही साईडला ठेवली आणि छावणीला येऊन आम्हाला यायचंच होतं कारण इथे आमची बुकिंग होती. बट आजची फक्त रंगीत तालीम होती कारण 25, 26, 27, 28 हा लॉंग विकेंड आहे. काहीही होऊ शकतं कारण आजच 13 तारखेला एवढं ट्रॅफिक आहे तर तो काळ तर भयानक असणार आहे. आणि तिकडे आम्हाला एक जण भेटला, मेकॅनिक होता. तो बोलला मला 2,500 द्या, मी तुम्हाला थोडा पुढे जाऊन जुन्या रस्त्याने येऊन तुम्हाला म्हणजे मंकी पॉईंट पडी सोडून. म्हणजे जिकडनं तो अमृतांजनचा ब्रिज आहे तिकडे तो पुढे तो मंकी पॉईंट आहे. तिथून तुम्ही मग ओल्ड हायवे पकडून जाऊ शकता. तर मला त्याला 2,500 द्यावे लागले. जेमतेम 4-5 किलोमीटरचं अंतर असेल. बट जर तुम्ही अशा कुठे ठिकाणी जात असाल जिकडे जाणं इम्पॉर्टंट आहे आणि अशी लोकं जर येत आहेत तर ती लोकं थोडं तरी तुमचा मजबुरी का फायदा म्हणून ते घेणारच. बट त्यांनी 2,500 त्यांनी नंतर गाडी थांबवली. त्यांनी पूर्ण गाडी चेक केली. तो बोलला ओके आहे, काही टेन्शन नाही आहे. त्यांनी थोडंसं एसीचं वगैरे बघितलं, हिटिंग वगैरे कसं होतं वगैरे. तर बोललं ठीक आहे जा पुढे, काही टेन्शन नाही. तर ठीक आहे, तेवढ्या ह्याच्यासाठी पण मला 2,500 भरावे लागले. जर इम्पॉर्टंट नसतं तर मे बी आम्ही जसं लास्ट टाईम 15 ऑगस्टला केलं होतं गाडी फिरून परत घरी निघून आलेलो ते केलं असतं. बट सिन्स आम्हाला इकडे यायचं होतं तर आम्हाला पैसे द्यावे लागले. म्हणजे हा जो काय खर्च आहे त्याच्यावरती 2,500 आणि टोईंग करावी लागली असते तर 4,500 रुपये. तर जर तुम्ही पुढच्या आठवड्यात कोणी जाणार आहात, मुंबई पुणे ट्रॅव्हल करणार आहात किंवा त्याच्यानंतर लाँग विकेंड जो आहे ख्रिसमसवाला, तेव्हा जर तुम्ही याच्यावर ट्रॅव्हल करणार असाल तर आय वूड सजेस्ट की अगदीच आरामात रमत निघू नका. ख्रिसमसचे 2 आठवडे आधीची परिस्थिती आहे त्या घाटात. तर वर्षा बसली आता जरा आराम करायला. म्हटलं जरा आता आपण जरा बाहेरची भटकंती करूया. तर जरा आता आपण साईडचं बघूया. तर मी जिथे आहे तिथे ते रॉयल कार्ट आहे. सो बघा आम्ही जिकडे थांबलो ती रॉयल कार्ट आहे. तर ही आमची रूम आहे आणि या सगळ्या रॉयल कार्टसाठी आणि प्रत्येक कार्टला वेगवेगळी नावं आहेत. तर आमचं आहे ते पवन मावळ आहे, हे नाणे मावळ आहे, इकडे मग हेरडस मावळ आहे. तर अशी सगळी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. सगळं त्यांचा सिटिंग एरिया आहे. त्या साईडला माझ्यामध्ये ग्रुप आलेला आहे तर त्यांची फुल धमाल मिस्ती चालू आहे. आणि हे असा सगळा हा परिसर आहे. तर त्यांना आम्ही 2 प्रश्न विचारले कारण ज्या पद्धतीने हे बांधणी यांची केलेली आहे या जागेची, तर 2 महत्त्वाचे प्रश्न आम्ही त्यांना विचारले की एक तर इकडे सिनियर सिटिझन्स येऊ शकतात का. तर ते बोलले की येस, ती जी कार्ट आहे त्यांची जी बग्गी आहे इलेक्ट्रिकवाली तर ते घेऊन तुम्ही आरामात सिनियर सिटिझनना घेऊन येऊ शकतात. बट आय वुड रिकमेंड की तुम्ही एकदा त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्या बुकिंग करायच्या आधी.
अँड दिस इज नॉट पेट फ्रेंडली. कारण एकतर आजूबाजूला जंगल आहे आणि जंगल असल्यामुळे इकडे आसपास प्राणी असणारच. तरी नाही म्हटलं तरी साप वगैरे असतातच. अँड ऑब्वियसली कुत्रे वगैरे असले की मग प्रमाण वाढू शकतं हल्ल्यांचं, त्या सापांचं वगैरे. तर त्यामुळे ती लोक अवॉइड करतात. आता तुम्हाला दाखवतो छावणी का. तर बघा हा विसापूर आणि जसं छावण्या लागाव्या ना तशाच बघा इकडे त्या साईडला वरती इथे रॉयल कार्ट आहे आणि या साईडला आहे लोहगडचा किल्ला आणि तो टोक म्हणजेच विंचूकाटा. हा असा पूर्ण लोहगड तुम्हाला दिसतो इकडे आणि विसापूर हा म्हणजे ॲक्च्युली ही त्याची पाठची साईड आहे माझ्या मते. ॲक्च्युअल अजून त्या साईडला पण आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे मला यायचं आहे राहायला तर 1 डे म्हणजे ओव्हरनाईट पॅकेज की 3 days 2 nights पॅकेज. आमचं रेकमेंडेशन असेल की 3 days 2 nights पाहिजेच. अँड आय विल टेल यू द रिझन वाय. सगळ्यात पहिली गोष्ट ही जे रिसॉर्ट आहे द छावणी हे बरोबर विसापूर आणि लोहगडच्या मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला इथे दोन्हीही फोर्ट्स बघण्याचा एक अनुभव तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात. ऑप्शन्स आहेत दोघांपैकी कोणतेही करा किंवा दोघंही करा. इट्स ऑल अप टू यू. लोहगड काहीतरी सकाळी 9-9:30ला ओपन होतो तर संध्याकाळी 5-5:30पर्यंत असतो आणि तिकडे वरती त्याला व्यवस्थित पायऱ्या आहेत त्यामुळे असं कोणाला टेन्शन नाही. विसापूरला प्रॉपर ट्रेक होतो आणि त्याच्याविषयी मला माहिती नाही कारण मी विसापूरचा ट्रेक केला नाही आहे. बट तुम्ही याचे व्हिडिओज यूट्यूबवर बघू शकतात. 3 days 2 nights का तर एक तर तुम्ही इकडे 1 वाजता चेक इन होतं त्याच्यानंतर तुमची जेवणं होतात. तुम्ही ट्रॅव्हल करून आलेले असतात त्यामुळे थोडेसे दमलेले असतात आणि सिन्स 5:30ला फोर्ट बंद होणार आहे आणि त्याचबरोबर ह्यांचं इकडे 4:30 वाजता एक नेचर वॉक असतो. नेचर ट्रेल वगैरे म्हणतो ना तसं एक वॉक असतो. तर मग तो दिवस तर तुमचा जातोच तसा. संध्याकाळी रिलॅक्स करा. नेक्स्ट डे सकाळी फ्रेश व्हा, नाश्ता वगैरे करा, लोहगड किंवा विसापूरचा ट्रेक छान करून या. दुपारी या इकडे आराम करा, फोटोज काढा, भरपूर काय रील्स बनवायचे बनवा, मस्त आहे. आणि नेक्स्ट डे जेव्हा चेकआउट कराल तेव्हा ऑन द वे जाता जाता तुम्ही भाजे केव्स करू शकतात. आता ह्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही हिस्टॉरिकल प्लेसेसलाही व्हिजिट करतात आणि या रिसॉर्टलाही पूर्णपणे वसूल करतात. बहुतेक तरी 4:30 झालेले आहेत. ती लोक आता भेटणार आहेत आम्हाला ट्रेकसाठी. 4:30 वाजता आम्ही निघू आणि तासाभराचा तो ट्रेक करून आम्ही परत येऊ इकडे हाय टीसाठी. बच्चे अगर कोई होंगे तो अलाउड नहीं है, जो कैरी करना पड़े. अभी तो थे उनको अलाउड नहीं होगा. ठीक है. तो अभी हम 40 मिनट्स का वॉक रहेगा. ये पानी का तालाब है ना वहाँ से हम चालू करेंगे. साइंटिफिकली हम वैसे नीडिया ग्लॉका बोलते हैं और मराठी में इसका नाम है रामेठा या फिर दाँतपाड़ी. इसके अगर कोई लीव्स या फिर कोई स्टेम वगैरह खाएगा तो बोलते उसके दांत गिर जाते हैं. तो इसमें ऐसे कुछ कंपाउंड्स होते हैं जो अपने जॉ मसल लूज कर देता है जिसके कारण हमें सॉकेट में से टीथ बाहर निकलना शुरू हो जाता है. ये जानवर भी नहीं खाते, ह्यूमंस भी नहीं खाते, लेकिन इसमें भी मेडिसिनल प्रॉपर्टीज़ है. तो कोल्हा म्हणजेच कायोटी ना. नाही कोल्हा म्हणजे जॅकल. ओ अच्छा. आणि खोकड़ म्हणजे फॉक्स. अच्छा कायोटी. तो अभी आप ये सामने देख रहे हो ना, ये एक टाइप का देवराई है. देवराई मतलब बहुत पुराने ज़माने से ये प्रथा चल रही है कि देवराई जो पहले के ज़माने के जो लोग होते थे ना वो देवी देवता जो होते थे वो जंगलों के बीचों बीच होते थे. तो उनको वहाँ पे जाके पूजा वगैरह करना, रेगुलरली जाना. तो ये भी उसी टाइप का है. और ऐसा बोलते हैं कि ये जो देवराई है ये जंगल का प्रोटेक्टर है, मतलब यहाँ के जंगल को ये बचाता है. इसलिए देवराई के आसपास आपको हमेशा डेंस वेजिटेशन दिखाई देगा. ये जो ब्लैक आउटग्रोथ है ना सारे, तो ये भी एक टाइप का मशरूम है. इसे हम डेड मैन्स फिंगर्स मशरूम बोलते हैं. तो डेड मैन के फिंगर्स कैसे अकड़ जाते हैं ना मरने का इंसान के, वैसे ये दिखता है. तो बारिश में काफ़ी सारे थे तो अभी थोड़ा सा कम हो गया ये. तो ये यूजुअली ऐसे टूटे हुए ऐसे पेड़ हो गया, गिरा हुआ कोई गोबर वगैरह हो गया उसके ऊपर ही आ जाते हैं.
भजी आहेत ना एकदम मस्त आहेत. कसली पण कशाची आहेत? आय गेस कॉर्न नाही, कोबी आहे, कोबीची भजी आहे. छान आहे, मसाला वगैरे छान आहे ना. हो तर कसं आहे चिवडा? क्रंची आहे. खाली नाही पडला पाहिजे. तर हे रात्रीचं असं काही दिसतं रिसॉर्ट. आपण मराठीमध्ये म्हणतो ना किर्र शांतता, तसं. रात्रणीचा वास येतो. हा चांगला रात्रणीचा. हां ॲक्च्युली. आणि आकाश इतका छान आहे ना हर्षा, स्वच्छ सुंदर. इकडे वरती, तिथे वरती जेवायला जायचं आहे आम्हाला. दिसायला खूप वरती वाटतं बट रेंजमध्ये. तर इकडे ती लोक असे बॉनफायर पण लावतात. आता आम्ही जिकडे थांबलो आहे तो सगळा असा कॉमनचा एरिया आहे. म्हणजे इकडेच या साईडला मागे त्यांचा डायनिंग हॉल आहे, त्याच परिसरात त्यांनी लावलेलं आहे. बट त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला तुमची स्वतःची प्रायव्हेट हवी असेल तर तेही ते अरेंज करून देतात. काय वर्षा, काय चाललं आहे? सकाळची गरम गरम कॉफी आणि हा समोरचा लोहगडचा व्ह्यू, असं छान एन्जॉय करतोय आपण. ओके, तर चला बघूया वर्षाला काय व्ह्यू दिसतोय. तर कार्टच्या बाहेर, म्हणजे आमची जी कार्ट आहे पवन मावळ, त्याच्या बाहेरनं हा असा व्ह्यू आहे. हा बघा, एक्झॅक्ट एवढंच दिसतं तुम्हाला. आणि हे समोर असं मस्त सगळी हिरवळ आहे. तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे दरी आहे आणि तुम्हाला खालची मळवली किंवा लोणावळापर्यंतचा व्ह्यू असा सिटीचा येतो. इकडे ना असे बरेचसे ॲकोमोडेशन्स अवेलेबल आहेत. बट काय ना, सिन्स वीकेंड असल्यामुळे 100% हाऊसफुल आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला अशा ओपनली दाखवता येत नाही. गेस्टची प्रायव्हसी सांभाळून घ्यावी लागते. तर इकडे आता आम्ही जात आहोत, तो आहे इकडचा कॉमन स्विमिंग पूल. या साईडला त्यांची शॉवर रूम वगैरे आहे, वॉशरूम्स आहेत. अँड दिस इज द स्विमिंग पूल. लुक ॲट दिस. आता बघा, छोटासा आहे बट छान आहे, मस्त आहे. आणि इकडे त्या सिटिंग अरेंजमेंट्स आहेत बसायला. टॉवेल्स वगैरे पण दिलेले आहेत. हां, टॉवेल्स पण ठेवले. येस, हे बघा टॉवेल्स वगैरे पण ठेवलेले आहेत इकडे. आणि हे असं मस्त छत टाईप केलेलं आहे. ते चिल्ड्रन्सचं किंवा हे जॅकुझी टाईप वाटते. हां, मला हे जॅकुझी वाटतं. हां ना. तर आत्तापर्यंत आपण जे बघत होतो ना ते एकतर कपल्ससाठी किंवा फॅमिलीसाठी रूम्स. पण जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर इकडे हा त्यांचा वाडासुद्धा आहे. आणि याच्याविषयी तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्या की ॲट अ टाईम किती लोक इकडे राहू शकतात. त्यांच्या वेबसाईटवर पण व्यवस्थित माहिती दिलेली आहे. बघूया जरा आतनं अजून थोडं क्लोज घेता येतं आहे का, कारण इकडे खूप मोठा ग्रुप आलेला आहे. कमीत कमी 10-15-20 लोक आहेत ती. आणि या वाड्याचं इथे एक छोटूसं स्वतःचं त्यांचं पूल आहे. हा बघा, छान आहे.
आणि एकदम रस्टिक लुक, ऑथेंटिक लुक असं दिलेलं आहे त्यांनी. तर आता सकाळचा हा व्ह्यू असा भन्नाट दिसतोय. डोंगरांच्या मधून असे कापून अशी जी सूर्यकिरणं बाहेर येतात ना, ते इतकं कॅमेरावर छान दिसत नाही जितकं रिअल टाईम बघायला मजा येते. आणि ही मजा तुम्हाला घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली छावणी तुम्ही नक्की येऊ शकता. छावणी रेकमेंडेड नक्कीच आहे, पण आम्हाला एक रात्रसाठीच येता आलं कारण शनिवार रविवार होता. पण रेकमेंडेड असेल की 3 days 2 nights म्हणजे एक सांगते फूडबद्दल की फूड खूप फॅन्सी नाही आहे, साधं सिम्पल अतिशय रुचकर जेवण आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही, पण छान भाज्या आणि सगळं छान आहे. तर आता वेळ झालेली आहे ती सकाळच्या नाश्त्याची. सकाळी 8:30 वाजता इकडे ती लोक नाश्ता सर्व करतात. आणि इथे ना हे ज्या पद्धतीने त्यांनी बांधलेलं आहे आणि एकतर असे म्हटलं की असे स्ट्रिप्स लोब्स आहेत, त्यामुळे आय डोंट थिंक सो ते तुम्हाला घरात म्हणजे रूममध्ये बसून तुम्हाला काय जेवण वगैरे सर्व करतात जसे बाकीच्या रिसॉर्ट्समध्ये होतं की तुम्हाला जर डायनिंग हॉलमध्ये नाही बसायचं आहे तुम्ही तुमच्या रूमवर मागवू शकता. तर हे बहुतेक नाही आहे इकडे, कारण ते करणं मला प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही वाटत. ही बग्गी सर्व्हिस तुम्हाला एनी टाईम अवेलेबल असते. अशी यांच्याकडे 2 किंवा 3 आहेत. तर आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड काय काय होतं, तर आमच्या पॅकेजमध्ये होतं इन्क्लुडेड दुपारचं लंच, त्याच्यानंतर संध्याकाळचा हाय टी, त्याच्याबरोबर डिनर, ब्रेकफास्ट अँड देन चेकआउट. याच्या व्यतिरिक्त काय फ्री आहे तर नेचर ट्रेल जो आहे, जो वॉक आहे जंगलातनं, तो फ्री आहे. ते तुम्हाला एकदम प्रॉपर जंगलात नाही घेऊन जात, बट या छावणीच्या आसपासचा जो परिसर आहे जो त्यांना माहिती आहे तिथेच घेऊन जातात. रेस्ट्रिक्शन्स आहेत, हो आहेत. लहान मुलांना अलाउड नाही आहे. लहान मुलं म्हणजे अगदीच छोटंसं बेबी जे कडेवर आहे किंवा ते अगदी 4-5 वर्षाचा मुलगा मुलगी त्यांना अलाउड नाही आहे. बट एज रेस्ट्रिक्शन्स काय आहे ते तुम्ही बुकिंग करताना विचारून घ्या, कारण अथर्व 13 वर्षाचा आहे. अजून एक मुलगा होता तो पण लगभग अथर्वच्याच एजचा होता, तर त्याला परमिशन होती. आणि आतमध्ये जंगलात ती लोकं म्हणतात की मच्छर चावू शकतात, काही काही रस्ते नॅरो आहेत, काही ठिकाणी कोबडधोबड आहेत, तर तिथे त्या लहान मुलांना काही इजा होऊ शकते, काही किडे जाऊ शकतात किंवा जे पॅरेंट्स कॅरी करत आहेत त्यांचा जर कुठे पाय वगैरे पडला चुकला तर त्यांना लागू शकतं. बाकी हे रेस्ट्रिक्शन्स ह्याच्यामुळे आहेत. इथे काही खबरदारीची गोष्ट घ्यायची आहे तो हो घ्यायची आहे. तो जो गाईड आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला चालायचं आहे, मागे पुढे थांबू नका. थांबत असेल तर तुम्ही अलर्ट करा, कारण 3-4 ठिकाणी ते तुम्हाला थांबवतात, ते सांगतात इकडे फोटोज काढू शकतात. आणि कपड्यांची काही घालण्याची रेस्ट्रिक्शन्स आहे तो आहे. शॉर्ट्स बीट्स घालून फिरू नका, कारण ऑब्व्हियसली तुम्ही जंगलात जाता, तुम्हाला ती जागा माहीत नाही आहे, तिथे कोणत्या प्रकारचे किडे मकोडे प्राणी मुंग्या काय असतील ते तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे ट्रॅक पॅन्ट पूर्ण, जीन्स पण चालेल, खालती शूज, शर्ट किंवा टी शर्ट जो आहे तो फुल हाताचा ठेवा. आणि असेल शॉर्ट्स असं काही प्रॉब्लेम नाही, बट मग पाहिजे ओडोमॉस वगैरे लावून निघा. मग साधारणपणे 5:30ला हा ट्रेक सुरू होतो, तो 6:30पर्यंत संपतो किंवा 5ला सुरू होतो 6ला संपतो, डिपेंड्स अपॉन द सीझन. आणि त्याच्यानंतर ती लोक इकडे आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित नाश्ता वगैरे होतो, तुमचा हाय टी होतो. आणि 6:30 वाजता एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते. 6:30ची डॉक्युमेंटरी झाल्यानंतर मग तुम्ही फ्री असता, तुमचा इव्हिनिंग टाईम तुमचा असतो. तर हा ट्रेक रिकमेंडेड आहे, नक्की करा, मुलांना वगैरे आवडेल. आणि जर तुमचं लक चांगलं असेल तर एखादा साप किंवा एखादा हरिण किंवा एखादा वाईल्ड बोअर, ज्याला आपण रानडुक्कर म्हणतो, ते पण बघायला मिळेल. काही लोकांना दिसलेले आहेत, बट इट ऑल डिपेंड्स, कारण थंडीच्या सीझनमध्ये सगळे जंगलात आज जाऊन झोपलेले असतात. अरे वर्ष, एवढं मोठं बुक घेऊन आलीस तू?
अरे नाही, मी नाही आणलंय. मग हे इथेच रूमवर होतं. हे रिसॉर्टवाल्यांनीच ठेवलंय, छावणी लोहगड. सो हे त्यांनी थोडं रिसॉर्टबद्दल माहिती सांगितली आहे, थोडी आपल्या हिस्ट्रीबद्दल माहिती सांगितली आहे, लोहगड आणि विसापूरच्या फोर्टबद्दल माहिती दिलेली आहे. तो हे जस्ट वाचत बसलेले आहे. ओके. आणि हे कसं इंग्लिशमध्ये? नाही, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. जर तुमच्याबरोबर सिनियर सिटिझन्स असतील ना तर या अशा बघितनं लोक फिरू शकतात. इलेक्ट्रिक आहे. इकडे एवढा स्लोप आहे ना असं वरती जायला की मे बी रेस्ट्रिक्शन्स असतील, जास्ती लोक नाही बसू शकणार. आता आम्ही चाललोय रिसेप्शनकडे, तिकडनं मग चेकआउट. सो फायनली आमचं ट्रॅव्हल संपवून आम्ही घरी परत आलेलो आहोत. आणि 2 दिवस आमचे छान गेले. येस, सॅटर्डे आणि संडे. आणि येताना काहीच ट्रॅफिक नाही लागला, काहीच. म्हणजे 2.5 तासात आम्ही घरी होतो. आणि एकंदरीत आमचा जर स्टेचा एक्सपिरियन्स सांगितला तर फूड क्वालिटी वॉज गुड. रूम्स वगैरे अकोमोडेशन खूप छान छान आहे. आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा बुकिंग करत असाल तर तुम्ही फॅमिली साईजप्रमाणे चेक करा. काही रूम्स 2 जणांसाठी आहेत, काही 3 किंवा 4 जणांसाठी आहेत. तर ते तुम्ही सगळं नीट बघा. आणि आम्हाला प्रत्येक जागा कव्हर करता नाही आली कारण 100% हाऊसफुल होतं रिसॉर्ट. हो. आणि बाकी ओव्हरऑल आम्ही त्याला काय कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक्स होते ते दिले. बाकी म्युझियम बघा, तिकडे असलेले म्युझियम बरेच लोकांनी आमच्याबरोबर ज्यांनी बघितलं नाही, बट तुमचा तो नेचर ट्रेल होतो त्याच्यात ते म्युझियम नक्की बघा. चांगलं कलेक्शन ठेवलं. येस येस येस, फॅन्टॅस्टिक कलेक्शन्स. आणि हे सगळं त्यांनी असंच कुठून तरी आणून ठेवलेले नाही आहे, बट दोज आर ऑल रिअल थिंग्स. म्हणजे ते सगळं प्रॉपर रिसर्च वगैरे करून त्यांनी आणून ठेवलेलं आहे. आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज असेच बघत राहा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.